नमस्कार. आपण कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी श्री गणेशाचे स्मरण का करतो आणि मनाचे श्लोक लिहिताना समर्थ रामदास स्वामींनी सुरुवातीलाच गणपती आणि माता सरस्वतीला वंदन का केले? चला आज आपण मनाच्या श्लोकातील पहिल्या श्लोकातून या मागचा सुंदर अर्थ समजून घेऊया. समर्थ रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकातील पहिला श्लोक असा आहे. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, मुखे बोलता नाम वाचे विवंचा. या श्लोकाचा सोपा अर्थ असा आहे. गणपती हे सर्व गुणांचे स्वामी आहेत. त्यांच्या कृपेने प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात मंगलमय होते. आपण माता सरस्वतीला नमस्कार करतो. त्या ज्ञान आणि वाणीचे प्रतीक आहेत. त्यांच्या कृपेने आपल्या मनात चांगले विचार येतात आणि आपल्या मुखातून योग्य व सुंदर शब्द बाहेर पडतात. या श्लोकातून आपल्याला एक सुंदर संदेश मिळतो. आपल्या जीवनात ज्ञान असावे, आपली वाणी चांगली असावी आणि आपल्या मनात नेहमी सद्विचार असावे. म्हणूनच कोणतेही चांगले कार्य सुरू करण्यापूर्वी मन शांत ठेवा, बुद्धीचा योग्य वापर करा आणि आपल्या वाणीचा सदुपयोग करा. श्री गणपती आपल्या जीवनातील विघ्न दूर करो आणि माता सरस्वती आपल्याला ज्ञान, चांगली वाणी आणि सद्विचार देवो हीच प्रार्थना. श्री गणेश आणि माता सरस्वतीचे आशीर्वाद आपल्या सर्वांवर सदैव राहोत. श्री गणेशाय नमः. धन्यवाद.